मला ग्लास पाहिजे बिस्किट खायला. तर मी काय जुगाड केलेलं आहे बघा. तुला बोलू इथं कोणीच नाही. तर पाहू शकताय सोनाली राऊंड मारते ट्रॅक्टरचा. आपण को तुम पे भरोसा नाही ट्रॅक्टर की बाबतीत. नाही ट्रॅक्टर गिअर माहित नाही तर ब्रेक नाही माहिती पण ट्रॅक्टर येतोय मला. तर फॅमिली आहे ना सोनालीचं कॉलेज सुटल्यावरती तिला न्यायला आलतो आणि तिला काही प्रिंट काढायच्या असाइनमेंटच्या. मग प्रिंट वगैरे काढल्या आणि त्याच्यानंतर आम्ही मग घरी आलो बरं का. तर फॅमिली आहे ना सोनाली कॉलेजवरून आलेली आहे आणि तिला डायरेक्ट जायचे शेतामध्ये 300 रुपये रोज आणि कांदे लावायला. तर फायनली आहे ना आता तिला मी शेतात नेऊन सोडणार आहे. तर रुद्राला आहे ना तिने एक शेवायचा भात बनवलेला आहे खायला. रुद्र हा सकाळपासून रानात गेलेला आहे. तर नमस्कार फॅमिली, मी आले कापूस वेचायला. अक्का लावित होत्या कांदे, त्यांच्याकडे गेले होते पण त्यांना म्हणलं मी लावते कांदे. ते नव्हते म्हणले का तुम्हाला 300 रुपये रोजाने कामाला जायची. हा तिथंच जायचं होतं पण अक्का म्हणल्या तू जाय कापूस वेचायला, मी लावते. मग मी रुद्रला पण घेऊन आले माझ्यासोबत. ते झोपलाय, मोबाईल मागत होता पण मी त्याला सावली करून आहे ना झोपी लावले. मोबाईलने काय होतंय, तो एकदा मोबाईल दिला ना तर सारखं मोबाईलच बघतोय. म्हणलं झोप आता थोडा वेळ. काय आम्ही दोघंच आहेत, भीती वाटती पण म्हणलं चला थोडासा ब्लॉग बनावत. आतापर्यंत काय गाणे ऐकून कापूस वेचत होते. मित्रांनो रुद्र उठलेला आहे आणि तो खातोय बिस्किट. काय झालंय माहिती का, आमच्याकडून आहे ना म्हणजे ग्लासच घरी विसरलाय. त्याने मला बिस्किट सांगितलं होतं, म्हणलं होतं आई याने मला बिस्किट घेऊन ये. मी बिस्किट घेऊन आले पण माझ्या लक्षातच नाही त्याला पाण्यात खायचं होतं. तर तो म्हणत होता आता मला ग्लास पाहिजे बिस्किट खायला. तर मी काय जुगाड केलेलं आहे बघा. त्यांनी जे बिस्किटाचं पॉकेट आहे का ते मस्त ग्लासासारखं फाडले, त्याला खायला दिले. काय करावं आता, परिस्थितीनुसार राहावं लागतं, खावं लागतं. तर बघा आता खाऊन पिऊन झालंय आणि काय खाली बसायचं नाव घे नाही. तो म्हणतो मला कड्यावरच घे. आता याला कड्यावर घेऊन कसा कापूस येतो मी. आता शिकते एवढं सांगतो मला दिसत नाही बाबा. मोबाईलला पडायचं गेलं आपला कापूस. आता शिकतं एवढं झालं तर आम्ही कसा कापूस याचा वाचरू. हाय कर हॅलो. तो काय म्हणतोय मोबाईल ठेवून दे आणि गाणे लाव. कोणतं गाणं लावायचंय, कोणतं. तर बघू शकतात मित्रांनो मी आणि रुद्र कापूस वेचू राहिलो. हा तू हाणणार कारण की तुला आज माझा राग आलाय ना. काय झालंय त्याची चप्पल नाही आणली मी आणि त्याचा म्हणजे त्याला बिस्किट खायचं होतं, त्याचा ग्लास पण नाही आणला मी. पण नाही आणली पण माझी चप्पल दिली ना त्याला. कसं चलतंय माझ्या पायात नाही आहे काही. मी बिना चप्पलचं काम करू राहिले, त्याला दिली ना तरी पण माझ्या मागं लागलाय तो. तर तो गब्बर का तुम्ही बाबाला आल्यावर तुझं नाव सांगन काय. पाठीमाग मारते बघ बघ म्हणते मला बुक्क्याने मारते. थांबा आता बाबाला आलं नाव सांगते. केलाय बाबाला फोन. बाबा म्हटले मी येतो तुम्हाला न्यायला. ते पण ट्रॅक्टर घेऊन येतो म्हणले. फायनली 6 वाजले तर सोनालीला आणायला जायचं. तर फायनली फॅमिली मी आहे ना आलेलो आहे आता सोनालीकडे नेण्यासाठी. ते पण आता ट्रॅक्टर घेऊन, कारण की आता मला घरी जायला परवडत नव्हतं. ओ ह्या कपाशीमध्ये कापूस वेचत आहेत. आता मी काय करू डायरेक्ट आहे ना ट्रॅक्टरच घेऊन तिथे जातो. तर सोनाली कुठे रे सोनाली. अरे हाय 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 असं कसं कापूस यायची ती. कसं म्हणजे रुद्राला कडा घेऊन आता खालीच नाही उतरत. काय सांगू त्याची चप्पल विसरली घरी. रुद्र तर नाही घालायला एक जागा बसायचं दादा. पिल्लो येड्यावानी करते. आईला कापूस नाही दिला तू नाही. तर फायनली फॅमिली आणि आम्ही आलेलो आहे आता. तेवढाच लागतो सोनाली फक्त अहो कापूस तुमचं लई फुटलंय ना मग शेल बंद केलंय. अच्छा अच्छा शेवटची योजनी आहे ना बरोबर उरकत नाहीये. उरकवर चल बरं. काय भीती वगैरे नाही वाटली. नाही म्हणलं भीती वगैरे घेतलंय ना काय. मी स्ट्रॉंग गर्ल आहे. स्ट्रॉंग गर्ल आहे बरोबर. कोणीच नाही स्ट्रॉंग नाही सॉरी ब्रेव गर्ल. ब्रेव म्हणजे धाडसी. कारण काय नाही एकूण आहे म्हणजे ही आहे साईड मोकळीचे. तर त्यामुळेच मी तुला अजून कॉल करत होतो. हे घाबरते काय पण तू काय ओके गर्लेस. घाबरत नाही. ओके काय पिल्लू तू ट्रॅक्टर चालायची का तुला. हा बोल ना. इथं कोणीच नाही. द्या ना एक चक्कर. ऍक्सिडेंट होणार नाही कुणातच. एक बोलू इथं कोणीच नाही मी. तुम्हाला वाटलं तुम्हाला हा ना भांडण बिंड करायचे काय ट्रॅक्टर पाहिजे. जाऊ दे ना आता उशीर झाला बघ ना. सूर्य मावळ आहे. सूर्य पण खाली टाकला पाहू शकतात मित्रांनो. सूर्य पण खाली टाकलेला आहे. काय पाहिजे ट्रॅक्टरची चक्कर.
पाहिजेच का हा ही गोणी बांधा मी ट्रॅक्टर फॅमिली तुम्ही सांगा आता ट्रॅक्टरची चक्कर देऊ का नको नाहीतर वाहनच करेल रुद्र सांग पहिला सांग बरं आपण आईला आपण चक्कर द्यायची का नको ट्रॅक्टरची बापरे आता तर द्यावाच लागेल सोनाली आता तर द्यावंच लागेल ते लहान मुलाला विचारतात ना ते हा म्हणलं का ते करावंच लागतं तर रुद्र ना तुझ्यासाठी हो म्हणलाय हा राहू दे मांडा गोणी बांध बरं ठीक आहे मला ट्रॅक्टर चालूच करून दाखव फक्त मी चालू करते रुद्र तू आपलं खाली ये बाबा ट्रॅक्टर चालायचे खाली ये तुला माहिती ना तो पण घाबरला नाही तू घाबरला म्हणजे ते उतरणार आहे मी असतो 100% उतरला नसता तू किती गडबडीने उतरते आपल्या इकडे 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 नको तू बशी दा आपण दोघं नाही 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 नको 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 तुला ते टॅरिंग वगैरे काही मिळ नाही लागणार घाबरशील चल आपलं मी ओळी देता आईला ट्रॅक्टर चालू दे बघू आई कशी ट्रॅक्टर चालवते एक मिनिट खाली गुन्हे उभा राहायचा मी एमर्जन्सीसाठी थांबतो चालू का माझ्याकडे तुला किती वेळ सांगितलं चालू कसं करायचं आहे हे न्यूटन करून असं गिअर आतमध्ये घ्यायचा जरा आता चालू होईना आता शेल्फ मारून बघ ना कसं शेल्फच असतो फॅमिली तुम्ही आता इंस्टाग्रामवर त्याचे व्हिडिओ बघितले असतील बरं काय ट्रॅक्टर चालत आणि परत हे बघा असं क्लच वगैरे तुम्ही दाखवी जा अरे पट्टीवर घे तुझं लक्ष कुठे आहे तू ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेस थांब बेल्ट ढिल्ला झालाय तर पाहू शकताय सोनाली राऊंड मारते ट्रॅक्टरचा गोलगोलच नका जमताय का विसरली नाहीच ना नाही केलं येत आहे बरं का मग तिला चालू वगैरे करायची सिस्टीम नाही आहे येत कारण की तो चालू करायला जरा थोडा प्रॉब्लेम आहे तिचा म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे आहे ना गिअर न्यूटन करून परत एक गिअर आतमध्ये लोटलं होतं तर चालू होतं ते तिला सिस्टीम माहीत नाही वडा आहे भाई वडा आई एम नॉट योर भरोसा हमको आप पर भरोसा नहीं है बंद कर अपन को तुम पे भरोसा नहीं है ट्रैक्टर के बाबतीत इसलिए हम आपके अकेले नहीं है क्योंकि पुढे आहे ना वडा आहे त्या वड्यामध्ये आहे ना उगाच दगड कुठे हा थांब ना आईला अजून एखादी चक्कर आली नाही ना तर फॅमिली पाहू शकतात सोनालीला ट्रॅक्टर येत आहे मीच नाही बडबड करीत तू बोल तुझं काय बोलू मला ट्रॅक्टर येतो पण हे असंच करते तू हे शिकू नको ते शिकू नको आता काय भीती बरं तुम्ही बघितलं ना मी किती भारी वळले फक्त चालू करता येत नाही ट्रॅक्टर गिअर माहित नाही तर ब्रेक नाही माहिती ट्रॅक्टर येते बाकी माहित नाही मला चालू करता येत नाही गिअर माहित नाही ब्रेक माहित नाही पण ट्रॅक्टर येते ट्रॅक्टर तुम्ही सारखं क्लच कोणता आहे सांगा तू ट्रॅक्टर कसं झालेलंच होता तू काय दाबून काय दाबल्यावरती ट्रॅक्टर पळतं काय दाबल्यावरती ट्रॅक्टर थांबतं मला येतं मी नाही सांगा ऐक ना सोनाली काय दाबल्यावरती ट्रॅक्टर पळतं आणि काय दाबल्यावरती ट्रॅक्टर थांबतं क्लच दाबल्यावरती ट्रॅक्टर थांबतं रेस दाबल्यावरती ट्रॅक्टर पळतं चल तर फॅमिली सोनाली म्हणते मला थोडे ट्रॅक्टर घ्यायचे तिथपर्यंत तर घेऊ दे आता भाई घाबरतीस तू घाबरतेस हा तू आता घाबरलं तू रुद्र ना आम्ही बसलो नाही नको आम्हाला तर फॅमिली आता निघता आम्ही थांबलेलो आहेत कारण की आहे ना एक एवढी भारी क्लिअरिटी येते या टायमाला तर तिला म्हणलं आपण एखादा डायलॉग बनवूया मस्तपैकी कारण की आहे ना सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहायचं पाहिजे ना दररोज व्हिडिओ बनलेच पाहिजेत चांगलं होईल अशी अपेक्षा ठेवू नका कारण की तर फॅमिली सोनालीने डायलॉग सापडीला पण आहे ना आता बनायचं पण आहे आणि तुम्ही नक्की इंस्टाग्रामवरती पहा आणि जे वाटलं तर मी एडिट करून आहे का इथं पण टाकतो तो डायलॉग पहा कुणाचं वाईट करून आपलं चांगलं होईन अशी अपेक्षा कधीच ठेवू नका कारण एक वेळेस वेळ साथ देईल पण कर्म कधीच नाही शेवटी कर्माचा फेरा इथंच चुकवायचा आहे स्टोरी ठेवायला लागली काय करून राहिलेलं आहे पालक पटाकणार होता द्या माझ्याकडे घेतो मी फायनली फॅमिली आता आम्ही चाललेलो घरी आणि सोनालीला पाहू शकता मी कुठे बसणार आहे सोनाली बस दगड काढू हा जमते का सोनाली त्याने मी साधलं मी खाली टाकलं
फॅमिली आता आम्ही चाललेलो आहेत घरी. आम्ही घरी चाललेलो आहे. तोपर्यंत तुम्ही आहे ना आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या. जे सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. सोनाली माहिती आहे ना तू एकदा अशी पडली होतीस मोबाईल पाहता तर फॅमिलीने एकदा सोनाली अशी पडली होती बरं का फॅमिली एकदा सोनाली अशी पडली होती. मी ट्रॅक्टर बंद करू सांगतो तुम्हाला कारण की एकदा अशी बसली होती. त्याच्यावरती 2-3-4 गोणे बांधलेले होते आम्ही कापसाच्या आणि भोतो बसलेली होती आणि मोबाईलच पाहत होती. एवढी जबरदस्त पडली होती खूप जबरदस्त. तिच्या म्हणजे हातात मला ते पसारा होता ते पसाराने सगळं पडलं होतं. त्यामुळे ना आता व्यवस्थित बस कारण की आहे ना आपल्याला रस्ता खराब आहे जायला. थोडं काय अजिबात जाणार नाही बरं का. किती वेळ सांगा तरी पण मोबाईल पाहतेस. रिक्स बघा किती रिक्स आहे रस्ता बघा कसा आहे.